शुभविवाह या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता भूमी उदासपणे बसलेली असते आणि ती सगळा प्रकार आठवत असते आणि त्यावेळेला आकाशने तिच्यासोबत वागलेलं चुकीचं सगळं तिला आठवतं आणि ती फायनली घर सोडण्याचा निर्णय घेते। भूमी आपली बॅग भरते आणि घर सोडून जाण्यासाठी निघणार तोपर्यंत ती प्रशांतला कॉल करते आणि प्रशांतला आता ती म्हणते, प्रशांत मी येते आहे। यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो, ताई तिकडे घडलेला सगळा प्रकार मला समजलेला आहे, मला सगळं समजलंय, पण तू या सगळ्यामध्ये घर सोडून येणं हे कितपत योग्य आहे? मला नाही वाटत तू घर सोडून इकडे यावंस म्हणून। मला मानसीने सगळं सांगितलंय, पण तू जर का अशी घर सोडून आलीस ना तर या सगळ्यामध्ये तिकडे आत्यांचं फावेल आणि या सगळ्यामध्ये त्यांना हवे तेच ते सगळं करतील। यावरती भूमी म्हणते, नाही आता माझा स्वाभिमान झाला जपलाच पाहिजे आणि मी अजिबात इकडे थांबू शकत नाही, काहीही झालं तरी मी हे घर सोडून येते आहे। असं म्हणत भूमीने खूप मोठा निर्णय घेतल्यावरती प्रशांतीला समजावून सांगत असतो की तू तिकडे आलीस तर रागिणी आत्यांच्या हातामध्ये आयतं कोलीत मिळेल आणि आकाश जेजूंना बर्बाद करण्यासाठी त्या बाईला जे काही करता येईल ते सगळं ती करेल। त्यामुळे मी तुला विनंती करतो की प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये तू घर सोडून येऊ नको। असं म्हणत प्रशांत भूमीला विनंती करत असतो, तिला समजावून सांगत असतो, तिला या सगळ्यामध्ये मनवत असतो, पण भूमीचा निर्णय ठाम असतो आणि या सगळ्यामध्ये भूमी आता घर सोडून निघून येत असते। भूमी बॅग भरते आणि आता बॅग भरून ती ज्या वेळेला घरी खाली उतरणार त्यावेळेला ती पाहते तर काय, इकडे रागिणी समजवत असते इकडे आता आकाशला, आकाश तू जे वागतोयस ते मला पटत नाहीये। बायकोच्या अंगावरती कुणी असं ओरडतं का? मला तुझं हे वागणं काही पटलं नाही। यावरती आकाश म्हणतो, आई माझं चुकलं, मला माहिती आहे, मी भूमीशी या विषयावरती बोलणार आहे। रागिणी म्हणते, अरे आपल्या घरामध्ये असं कोणी वागतं का? तू जे काही वागलास ते बरोबर होतं का? आपल्या घरात असं बायकांच्या सोबत कोणी ओरडून बोलत नाही, मला तुझं वागणं काही पटलं नाही। यावरती आकाश म्हणतो, हो आई मी बोलीन भूमीशी, पण आत्ता सध्या महत्वाचं मला काम आहे ते म्हणजे उद्याच्या ह्याची तयारी करायची आहे। यावरती मग मात्र रागिणी म्हणते, तू काही काळजी करू नकोस, उद्याच्या या सगळ्याची तयारी मी केलेली आहे। ही बघ ही फाईल, सगळं काही तुला जे अपडेट्स हवे आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत, तू फक्त सही करायची आहे। यावरती आकाश म्हणतो, आई तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत, तू खरंच मला या सगळ्यामध्ये खूप मोठा आधार दिलेला आहेस। यावरती आता भूमी हे सगळं पाहते, भूमी पाहते आणि भूमी विचार करते, नाही नाही आकाश या सगळ्यामध्ये तू खूप मोठी चूक करतो आहेस, तुला कळत नाहीये की तू आत्यांच्या जाळ्यात अडकतोस, इतका कसा त्यांच्यावरती तू विश्वास दाखवतो आहेस, तुझं हे वागणं पूर्णपणे चुकतंय आकाश। या सगळ्यामध्ये तू स्वतःला आत्यांच्या पूर्णपणे हवाली करतोयस आणि आत्ता जर का मी तुला सोडून गेले तर या सगळ्यामध्ये आत्यांचं इतकं फावेल की त्या तुला पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकवतील। असा विचार भूमी करते आणि आता भूमीला सगळं जुनं आठवतं, कशा पद्धतीने रागिणीने इकडे आता आकाशला वेड करण्यासाठी औषध बदलली होती, काय काय केलं होतं आणि ती याच्या पुढे सुद्धा काय काय करू शकते हा अंदाज साधारण भूमीला आलेला असतो। तोपर्यंत भूमी आता गप्प बसते आणि मग दुसऱ्या दिवशीची वाट पाहते, कारण तिला आकाशला सगळं आता पटवून द्यायचं असतं। तोपर्यंत इकडे आता आकाश रागिणीला औषध देतो आणि आता सांगतो, आई ठीक आहे मग तू आता झोपी जा। तोपर्यंत भूमी आपल्या रूम मध्ये येते आणि तिला रघुअक्कांचे बोल आठवतात। रघुअक्कांनी जे काही सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवतं आणि आता भूमी विचार करत असते की रघुअक्कांनी मला एक धोक्याची सूचना दिली होती। रघुअक्कांनी सांगितलं होतं की मालकीणबाई रागिणीबाई साहेब कधीही काहीही करू शकतात आणि या सगळ्यामध्ये रागिणीबाई साहेब आकाश साहेबांना वेडं सुद्धा ठरवू शकतात आणि त्यामुळे आता मात्र भूमी विचार करते की नाही, आता जर का ही परिस्थिती आहे तर मी गेल्यावरती त्या सगळं आपल्या हातात घेतील। आता तोपर्यंत आकाश इकडे सकाळी उठतो, सकाळी उठल्यावरती आकाश इकडे देवी आईच्या पाया पडायला येतो। त्यावेळेला आजी म्हणते, काय रे आकाश तुझं भूमीबरोबर काही बोलणं झालं का? यावरती आकाश म्हणतो, नाही आजी माझं भूमीसोबत बोलणं नाही झालं, मी सकाळी उठलो ना तेव्हा भूमी माझ्या बाजूला भेटलीच नाही, त्यामुळे मला भूमीसोबत बोलायचं आहे पण ते बोलणं राहूनच गेलं, कुठे गेली ती? यावरती आजी म्हणते, अरे तो फ्रीज रिपेअर करणारा माणूस आलाय ना, तर फ्रीज रिपेअर करणाऱ्या त्या माणसाला ती सगळं समजावून सांगत आहे आणि त्यासाठी ती आतमध्ये आहे। असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, काय रे आकाश काल रात्री तुझी झोप झाली नाहीये का पूर्ण? म्हणजे तू अजिबात झोपलेला वाटत नाहीयेस,
मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुझी झोप पूर्ण न झाल्यामुळे तुझे डोळे बघ कसे झालेले आहेत ते. यावरती मग मात्र आकाश म्हणतो, हो आजी, अगं भूमीला या बाबतीत मी जे काही बोललो ना त्यामुळे मला स्वतःलाच खूप वाईट वाटत आहे. मी या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच स्वतःला गिल्टी फील करत आहे, कारण मी भूमीला जे काही बोललो ते चुकीचं होतं. मला भूमीची माफी मागायची आहे. यावरती आजी म्हणते, हो ती इकडे आहे, तू जाऊन तिच्याशी बोलू शकतोस. असं म्हटल्यावरती मग मात्र किचनमध्ये आकाश जाण्यासाठी निघतो आणि त्याच वेळेला आता मात्र रागिणी मुद्दाम तिकडे आडवी येते आणि आकाशला थांबवण्याचं काम करते, जेणेकरून आकाशला थांबवून या सगळ्यामध्ये तिला आता आकाशशी बोलून या सगळ्यामध्ये तिला आता मुद्दाम आकाशला अडवायचं असतं. आता तोपर्यंत आकाश येतो आणि रागिणी म्हणते, हे बघ या महत्वाच्या ह्याच्यावरती तू पहिली साईन कर बरं, कारण ही साईन करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये साईन केलीस तर मात्र पुढचं काम होईल. तू आता इथून जाऊ नको, पहिली साईन कर. यावरती आकाश सांगण्याचा प्रयत्न करत असतो, आत्या ग मला भूमीसोबत बोलायचंय, पण रागिणी त्याला काही एक ना दोन काहीही बोलू देत नाही आणि या सगळ्यामध्ये रागिणी त्याला अडवते आणि याच्यावरती आत्ताच्या आत्ता सही होणं महत्वाचं आहे असं म्हणते. असं म्हटल्यावरती मग मात्र आकाशचा नाईलाज होतो आणि आकाश आता ते पेपर घेऊन बसतो. रागिणी मुद्दाम त्याचा वेळ काढते जेणेकरून भूमी सोबत त्याला आता बोलताच येऊ नये. इतकंच काय तर आता या सगळ्यामध्ये तिला आता एक दुसरं कारस्थान करायचं असतं आणि ते कारस्थान करण्यासाठी तिला वेळ हवा असतो. इकडे आता फ्रीज रिपेअर करणारा माणूस आलेला असतो. फ्रीज रिपेअर करणारा माणूस मुद्दामच इकडे रागिणीने पाठवलेला असतो आणि आता तो माणूस फ्रीज रिपेअर करण्याच्या नाटक करत आता मात्र इकडे तो विनेगरची बॉटल सांडवतो. विनेगरची बॉटल सांडवल्यावरती आता भूमी म्हणते, दादा अहो राहू दे. तो म्हणतो, सॉरी मॅडम, म्हणजे माझ्याकडून खूप मोठा गडबड झाली, माझ्या हातून तुमची विनेगरची बॉटल सांडली. भूमी म्हणते, असू दे, या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्ही हे उचलून ठेवते मी. असं म्हणत भूमी आता विनेगरची बॉटल फेकून द्यायला निघते. त्यावर तो माणूस म्हणतो, थांबा मॅडम, ही बॉटल फेकून कशाला देताय? मी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या बॉटलमध्ये ओतून देतो ना. असं म्हणत प्लास्टिकची एक बॉटल घेऊन तो आता त्याच्यामध्ये आता ती व्हिनेगर टाकायला लागतो. तर भूमी सांगते, नको नको दादा, तुम्ही याच्यामध्ये हे टाकू नका, कारण ना ही बाटली फुटलेली आहे, याच्यामध्ये कदाचित आता काचेचे तुकडे वगैरे असू शकतात, त्यामुळे हे व्हिनेगर आता काही केलं तरी फेकूनच जायला पाहिजे. मग व्हिनेगर फेकायचं आहे तर ह्या बॉटलमध्ये कशाला ट्रान्सफर करायचं? मला असं वाटतंय तुम्ही ना या सगळ्यामध्ये एक काम करा, तुम्ही हे फेकून द्या बॉटल, नाहीतर मीच फेकून देते. तितक्यात भूमी एक कॉल करायला घेते आणि कॉल करण्यासाठी भूमीला रेंज नसते. रेंज नसल्यामुळे मग मात्र आता इकडे भूमी कॉल करण्यासाठी बाहेर येते. तोपर्यंत तो माणूस फुटलेल्या बॉटलमधलं विनेगर पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये मुद्दामच टाकून ठेवतो. भूमीला अडकवण्याचा रागिणीचा हा डाव असतो. हा रागिणीचा डाव यशस्वी करण्यासाठी त्याने आता हे सगळं केलेलं असतं. मग मात्र हे केल्यावरती भूमी इकडे आतमध्ये येते आणि तो माणूस म्हणतो, मॅडम ही तुमची बॉटल, त्याच्यात पाणी भरून ती विनेगरची बॉटल तो फेकायला देतो. भूमीला वाटतं की हे विनेगर आहे. भूमी ते फेकायला निघते आणि त्यानंतर तो माणूस सगळं उरकतो आणि तिकडून निघून जातो. पौर्णिमा हे सगळं पाहत असते. हे सगळं पाहण्याची जिम्मेदारी पौर्णिमावरती दिलेली असते, जेणेकरून तो माणूस काय करतोय काय नाही करत हे सगळं पौर्णिमा रागिणीपर्यंत पोहोचवेल. मग ग्रे कलरच्या बॉटलमध्ये आता मात्र विनेगर भरलेलं असतं. भूमी एक एक करत फ्रीज सगळा लावत असते. त्यावेळेला त्या ग्रे कलरची बॉटल तिला थोडीशी सस्पिशियस वाटते, म्हणून ग्रे कलरची बॉटल आता ती उघडून पाहायला लागते आणि त्याच वेळेला नेमका तिला सिक्युरिटी गार्डचा फोन येतो आणि भूमी तडक तिकडे जायला निघते. म्हणजे आता ती ग्रे कलरच्या बॉटलची तिला संशय आलेला असतो. ती उघडून पाहणार असते, पण तितक्यात फोन आल्यामुळे भूमीला जाणं भाग पडतं आणि भूमी विचार करते, नक्की काय झालंय बाहेर ते मला कळायला पाहिजे, म्हणून भूमी बाहेर यायला निघते. तोपर्यंत तो सिक्युरिटी गार्ड भूमीला बाहेर बोलवल्यामुळे आता मात्र इकडे रागिणीची नाटकं सुरू होतात. रागिणीला इशारा मिळालेला असतो की आता आपल्याला नाटक सुरुवात करायची आहे. मग रागिणी खोकला आणण्याची ऍक्टिंग करते. आकाश म्हणतो, थांब आई, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. यावरती आता मात्र रागिणी म्हणते, अरे थांब, दरवेळेला तूच काय पुढे पुढे करत मला पाणी देणार का? चल मीच किचन मध्ये येते. यावरती आकाश म्हणतो, चल आई, मी तुझ्यासोबत किचन मध्ये येतो. मग आकाश रागिणी किचन मध्ये सगळेजण जातात. आता त्या वेळेला मात्र रागिणी खेळणारा डाव हा घाणेरडा असते. दोघ जण तिकडे आल्यावरती आता मात्र रागिणी या सगळ्यामध्ये बॉटलमधून म्हणजे फ्रीजमधून बॉटल काढून पिण्याची ऍक्टिंग करते.
मुद्दाम ती तीच बॉटल काढते ज्या बॉटलमध्ये विनेगर असतं। तोपर्यंत भूमी बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही मला फोन करून का बरं बोलवलं? यावरती आता सिक्युरिटी गार्ड सांगतो, मॅडम तुम्हाला तेच सांगायला बोलवलं, तुम्ही मला सांगितलेलं ना की काही सस्पिशियस असेल तरी या सगळ्यामध्ये मला ताबडतोब बोलवून घे म्हणून। तर मला एक बाई दिसली होती, ती बाई इकडे कशाला आली होती, काय आली होती? मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला तर तिने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता मात्र ती पळून गेली ना, म्हणजे माझ्या हातालाच लागली नाही आणि मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती काही थांबायलाच तयार नाही। भूमी म्हणते, अच्छा, पण यावेळेला तुम्ही जेव्हा तिला पाहाल ना तेव्हा हटकायच्या आधीच तुम्ही मला बोलवा। असं म्हणत भूमी आता पुन्हा आत यायला निघते। तोपर्यंत आकाश आणि रागिणी किचन मध्ये येतात आणि रागिणी किचन मधून बॉटल काढून मुद्दाम तीच ग्रे कलरची बॉटल काढते ज्या ग्रे कलरच्या बॉटल मध्ये इथे ठेवलेलं असतं ते म्हणजे विनेगरची बॉटल काढून आता मात्र ती ते बॉटल मधलं विनेगर प्यायला लागते। पेण्याची ऍक्टिंग करते आणि मग थुकण्याची ऍक्टिंग करते। आकाश म्हणतो, काय झालं आई? अगं तू तर पाणी प्यायलंस ना, मग हे कसं काय घडलं? यावरती मग मात्र रागिणी म्हणते, अरे काय माहिती या बॉटलमध्ये विनेगर कोणी ठेवलं होतं? आकाश म्हणतो, कोणी ठेवलं असेल? यावरती रागिणी म्हणते, काही नाही रे, मंद पौर्णिमाचं काम असेल, पौर्णिमा हे सगळं नक्कीच करू शकते। यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो, अगं आई पौर्णिमाने केलं असेल। यावरती रागिणी म्हणते, अरे नाही, पण पौर्णिमा तर किचन मध्ये आलीच नाही आणि मानसी केव्हाची बाहेर गेले, मग हे सगळं कुणी? म्हणजे किचन मध्ये फक्त भूमीच होती। असं म्हणत मुद्द्यावरती येत तिने बरोबर आकाशच्या डोक्यामध्ये भूमीनेच हे सगळं केलेलं आहे मला त्रास देण्यासाठी। यावरती आकाश म्हणतो, पण आई विनेगरचा एक थेंब पण तुझ्यासाठी चांगला नाहीये। यावरती रागिणी म्हणते, अरे हो, मला डॉक्टर म्हणाले होते की या सगळ्यामध्ये जर माझ्या पोटात विनेगर गेलं तर मात्र माझ्यासाठी खूप हानिकारक आहे आणि आता मला खूप भीती वाटते रे, काही होणार नाही ना, आतडी सोलून तर निघणार नाही ना? यावरती आकाश म्हणतो, पण हे भूमीने इतक्या हलगर्जीपणा कसा केला? रागिणी म्हणते, अरे चुकून झालं असेल, मुद्दाम कुणी हे करतं का? यावरती आकाश म्हणतो, नाही आई, तू तिची बाजू घेऊ नको। यावरती रागिणी म्हणते, असं कसं बोलतोयस तू? ती मुद्दाम काही करणार नाही। यावरती आकाश म्हणतो, तुला इतका विश्वास तिच्यावरती, ती तुझ्यावरती इतक्या कुरघोड्या करते तरी सुद्धा तुला तिच्यावरती इतका विश्वास असण्याचं कारणच काय? असं म्हणत तो आता रागिणीला या सगळ्यामध्ये आता बोलत असतो। पण रागिणी मात्र आता मुद्दाम आकाशच्या मनामध्ये भरवण्याचं काम करत असते। आता त्यानंतर रागिणी म्हणते, तू सगळ्या गोष्टी सोडून दे, कारण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तू ना भूमीला काही बोलावं। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, असं कसं? इतका हलगर्जीपणा जो कोणी करेल त्याला बोललंच पाहिजे। त्यावरती रागिणी आता मात्र आकाशला मनामध्ये विष पेरते। आकाश निघून जातो। इकडे पौर्णिमा येते आणि रागिणी सांगते, आपला डाव चपखल बसलेला आहे। दोघी जणींची कारस्थानं काही केल्या संपतच नसतात आणि त्या कारस्थानांमध्ये बिचारी भूमी अडकत असते। मग मात्र खाली आल्यावरती आकाश भूमीला विचारतो, भूमी मला एक गोष्ट खरी खरी सांग, त्या बॉटलमध्ये विनेगर तू टाकलं होतंस का? भूमी म्हणते, वेड लागले का आकाश? विनेगर जर का पोटात गेलं तर जिभेपासून पोटापर्यंत सगळी आतडी सोलून निघतात, हे मला माहित नाहीये का? आणि तू या सगळ्यामध्ये माझ्यावर दोष घेतोयस? कसं शक्य आहे मी हे करणं? असं म्हणत भूमी आकाशला ओरडते। पण त्यावरती आकाश मात्र आता चिडलेला असतो आणि तू हे मुद्दाम आत्याला त्रास द्यायला करत असशील तर असं करू नको असं तिला सांगतो। त्यावरती आता भूमी अधिकच चिडते। चिडलेली भूमी रागारागात आकाशकडे पाहत असते आणि रागिणी या दोघांच्या मध्ये वितुष्ट आणण्यामध्ये यशस्वी होत असते।